तर मी रिसेंटली सुधा मूर्ती यांची एक स्टोरी वाचली. तर स्टोरीचं नाव आहे होरेगाल्लू. तर त्याचा लिटरल मिनिंग काय होरेगाल्लूचा, की दोन उभे दगड आणि त्याच्यावर एक आडवा दगड, जो की वेट बिअर करू शकतो. म्हणजे त्याच्यावर आपण काही पण वेट वजन वगैरे काही तर ठेवू शकतो. तर काय म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जेव्हा त्या लहान होत्या ना, तर त्या ज्या गावात राहायच्या त्यांच्या आजोबाकडं, तर तिथे एक मोठं वडाचं झाड होतं आणि त्याच्या झाडाखाली असे दोन उभे दगड होते आणि त्याच्यावर एक आडवा दगड होता. त्या रस्त्याने जे प्रवासी स्वतःचं सामान वगैरे घेऊन जायचे, वजं वाहून जायचे, तर ते काय करायचे, झाडाखाली बसायचे आणि जे स्वतःचं वजं वगैरे काय असेल ते त्या काय करायचे, त्या दगडावर ठेवून द्यायचे, ज्याला आपण होरोगाल्लू म्हणतो. आणि थोडा वेळ विश्रांती करायचे आणि पुन्हा थोड्या वेळानं चालायला सुरुवात करायची. सुधामूर्ती सांगतात, की म्हणजे माणूस पण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे ओझे वाहत असतो. कधी कधी त्या अपेक्षेचं ओझं असतं, कधी कधी समस्येचं ओझं असतं, वेगवेगळ्या गोष्टीचं ओझं तो वाहत असतो. आणि त्याला ते आयुष्यात ओझं वाहत असताना त्याला त्या दगडासारखा, होरेगाल्लूसारखा कुणाच तरी आधार पाहिजे असतो, की स्वतःचं ओझं काही वेळ तो दुसऱ्याच्या खांद्यावर देईल आणि स्वतः थोडा वेळ विश्रांती करेल आणि पुन्हा चालायला चालू करेल थोड्या वेळानंतर. त्या सांगतात, की आपण आपल्या आयुष्यात पण जिथे जमेल तिथे दुसऱ्या लोकांसाठी होरेगाल्लू बनायचा प्रयत्न करा. म्हणजे जमेल तिथं दुसऱ्याला मदत करायचा प्रयत्न करा. एखाद्याला थोड्या वेळासाठी आधार बना दुसऱ्याचा, असा त्या स्टोरीचा पूर्ण अर्थ आहे. आणि आपण तो डॉक्टर बनणार आहेत भावी, त्यामुळे आपल्याला तो खूप चांगला चान्स आहे, की लोकांचा आधार बनण्यासाठी. लोकांच्या समस्या आपण ऐकू शकतो, त्यांना आधार देऊ शकतो एक प्रकारे. सिम्पथी, एम्पॅथी.